राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्णकाळ अभियानाचा शुभारंभ. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ब्रह्मकुमारी संस्थेच्या राज्यव्यापी एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आध्यात्मिक जागृती, सामाजिक ऐक्य आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संस्थेच्या वरिष्ठ राजयोगिनी बी के चंद्रिका दिदी आणि बी के रजनी दिदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अभियानाच्या या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेने 8 प्रमुख आधारस्तंभ निश्चित केले आहेत. त्यामुळे व्यसनमुक्त समाज निर्मिती, टिकाऊ जीवनशैलीचा प्रसार, स्वच्छता व नागरिक कर्तव्याविषयी जागरूकता, मानवतेप्रती कर्तव्यनिष्ठा, मूल्याधिष्ठ शिक्षण, योगाच्या माध्यमातून संयमी व निर्मळ जीवन, हरित व पर्यावरणपूरक महाराष्ट्राची उभारणी आणि संवादातून आनंदी जीवन जपवणूक याचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की मानवी मूल्याचे संरक्षण आणि संवर्धन झाले तर समाज अधिक सक्षम आणि सुदृढ बनेल.